नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 34 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड. तर दोन्ही चॅनलला तुम्ही नक्कीच फॉलो करा. तर हा आपला साडीतला ब्लाऊज पीस आहे. याच्यावर आपल्याला प्रिन्सेसमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे. तर आपण याच्यामध्ये 85 किंवा 90 पॉईंट जरी अस्तर घेतला तरी पण चालते. सगळ्यात जास्त म्हणजे उंचीनुसार बाहीनुसार अस्तरची गरज पडते. तर आपण याची उंची घेणार आहोत जवळजवळ 15 इंच, म्हणजे ब्लाऊज शिवून हा 14 इंचाचा एकदम परफेक्ट होऊन जाईल. जर तुम्हाला उंची कमी घ्यायची असेल तर तुम्ही 14.5-14 इंच घेऊ शकतात. उंचीचं असं काही नाही, मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की उंचीच्या जे त्याच्या आवडीनुसार टाकल्या जाते. आता 34 चेस्ट आहे, तर आपण 5.5 शोल्डर घेतले. तसंच थोडंसं खाली 5.5च घेते, कारण आपल्याला ही लाईन सरळ येण्यासाठी आपण खाली पण 5.5 घेतले. आता आपण मुंड्यासाठी पण किती घ्यायचं आहे? 5.5च घेणार. 34 साईज आहे. 34चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 17 हा दुसरा भाग येतो आणि 17च्या निम्मा 8.5 इंच. तर 8.5वर आपण घडी टाकायची. आता याच्यामध्ये मी एका ताईच्या कमेंटनुसार सांगते का चालू व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस आपण छातीमध्ये 2 इंच जास्त घेतो, जसं आपण इथं शिलाई मार्जिन 2 इंच कंपल्सरी जास्त ठेवली, बरोबर, आणि कमरेमध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन जास्त ठेवली, तर छातीचा भाग हा उभार भाग असल्यामुळं आपण अर्धा इंच याच्यामध्ये जास्त घेतो आणि कमरेचा भाग हा कमी असतो, त्याच्यामुळं मग आपण 1.5 इंच कमी करतो. म्हणजे आपण 1.5 इंच घेतो, अर्धा इंच कमी करतो. समजा 2 इंच आपण इथं पण घेतलं आणि 2 इंच खाली पण घेतलं, तर शिलाई मार्जिनमध्ये कपडा जास्त राहतो. बऱ्याच जणांना मग फिटिंगचा प्रॉब्लेम येतो. मग मापात जर कपडा असेल तर फिटिंग त्याची व्यवस्थित येऊन जाते. म्हणून मग आपण वरती 2 इंच आणि खाली 1.5 इंच. आता आपल्याला काय करायचं आहे, कमरेचं माप जरी नसलं तर आपण अंदाज कसा काढायचा आहे. आता ही आपण शिलाई मार्जिन ठेवली याच्यामध्ये 10.5, तर आपण खाली अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे आपण 10 इंचावरचे मार्क केले आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या आतमध्ये यायचं आहे आणि 1.5 इंचावर आपण शिलाई मार्जिन द्यायचे. आणि परत एक जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच हा आपला टक्ससाठी जातो. तर हा पॉईंट फक्त देऊन ठेवायचा असं काही नाही का दिलाच पाहिजे. आणि याच्यानंतर असं जरी चेक केलं आणि नंतर 1.5 इंच तरी येऊन एकच माप होतं. आता अर्धा इंच आपण पाठीमागं आले. पाठीमागं आल्याच्या नंतर आपण याला एक मार्किंग केली. नंतर आपण कंपल्सरी 1.5 इंचावर एक पॉईंट दिला, 1 इंचावर एक पॉईंट दिला. आता छातीचा चौथा भाग आला ह्या लाईनपासून, बरोबर 3 इंच इथपर्यंत आलं, तर आपण हा पॉईंट पण 3 इंचाचा इथपर्यंत घ्यायचा आहे. बऱ्याच जणांना गोल आकार द्यावा कसा हे लक्षात येत नाही, तर त्यांच्यासाठी मी सांगते, जे काही माप येईल इथपासून एवढं जे काही येईल त्यानुसार आपल्याला इथपासून एवढं वरती घ्यायचं आहे आणि त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याचा आकार झाला. आता आपण काय करणार, गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच. 2.25 इंच गळा घेतला. गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 10 इंचाचा गळा टाकते. 10 इंचाचा गळा टाकल्याच्या नंतर वर 2.25 घेतले, तर 2.25 इंच मी खालच्या साईडला घेतले. लक्षात असू द्या. कस्टमरच्या आवडीनुसार आपण याला गळा टाकतोय, पाहू शकतात. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग एकदम क्लिअर कट झाला आहे. आता बऱ्याच जणांना काय होतं, शोल्डरमध्ये उतरण्याचा प्रॉब्लेम येतो. कधी पण शोल्डर उतरत असेल तर खांद्याकडून आपल्याला शिलाई द्यायची, तर अर्धा इंचापेक्षा कमी आपण उतार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण एक मार्किंग करून घ्यायची. आता मी शिवताना स्टिच करते, त्याच्यामुळे मग मी कटिंग याची करत नाही. आता कटिंग करताना मी गळा पण आत्ताच कट करणार नाही, कारण आपण मेन फॅब्रिकवर टाकल्याच्या नंतर कटिंग करतो.
आता त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने पाठीचा भाग झाल्याच्या नंतर आपण फ्रंट भाग काढणार. तर तुम्ही बघू शकता जेवढं शिलाई मार्जिंग आपल्याला लागते, हुक पट्टी असो किंवा बटन पट्टी असो, तेवढी बाजू आपण इकडच्या साईडनं सोडून दिली. आणि नंतर जसं आहे तसं आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे सगळं पॉईंट आपल्या लक्षात येऊन जातील. आणि नंतर आपल्याला आखून घ्यायचं आहे. बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला जी आपली साईड फिटिंग आहे ती लाईन आपल्या लक्षात येते. आपल्याला हर एक पॉईंट आठवून त्याला मार्किंग करायचं आहे. आता इथं आपला गळ्याचा पॉईंट आला. आता फ्रंट गळा असा आहे का तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. फ्रंट गळा मी आपला हा गळा 2.25 झालेला. फ्रंट गळा आपल्याला जवळजवळ 7 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्ही 6.5 पावणे 7 असं घेऊ शकतात. आणि नंतर याला गोल आकार द्यायचा आहे. आता प्रिन्सेससाठी आपल्याला काय करायचं आहे, आता आपण तर एवढी शिलाई मार्जिंग याच्यामध्ये ठेवलेली का जे करून आपल्याला काचपट्टी किंवा हुकपट्टी बटनपट्टी जे असेल ते त्याच्यासाठी आपण एवढी मार्किंग ठेवलेली. आता त्याच्यानंतर आपण 34 चेस्ट आहे, तर आपण 3.25 वर एक पॉईंट द्यायचा आहे. वरून आपण 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. आता 34 चेस्ट आहे, त्याच्यासाठी आपण फक्त 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, जास्त पण नाही घ्यायचा. 2 इंचाचा एकदम बरोबर आहे. आणि नंतर याला एक लाईन आखून घ्यायची तिरकी. आता आपल्याला हा जो कोपरा दिसतो म्हणजे आपण जो आखून घेतलेला, ह्या कोपऱ्यापासून आपल्याला याला आकार द्यायचा. बघू शकतात. आता आकार देताना याचा व्यवस्थित आकार आला पाहिजे, म्हणजे फिटिंग आपली ही छान व्यवस्थित येऊन जाते. आता आपल्याला काय करायचं आहे, एकतर पट्टीच्या सहाय्याने डायरेक्ट 1 इंच जास्त घ्या किंवा इथपासून खाली 1 इंच जास्त घ्या. असं जरी घेतलं 1 इंच जास्त तर आपल्याला तिरकी लाईन इथपर्यंत अशी आखून घ्यायची. आता हे माप असं का बरं घेतलं, तर ज्या वेळेस आपण हा आकार जोडून घेतो तर त्यावेळेला कपडा कमी पडतो, त्याच्यासाठी आपण हे तिरकं माप घेतले. आता ही लाईन आपण सरळ इथपर्यंत घेतली. सरळ आपण असं जरी आखून घेतलं डायरेक्ट तरी जमते. आता याची आपल्याला कटिंग करायची. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीसोबत कटिंग पूर्ण दाखवणार, तर तुम्ही कटिंग पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला एक गोष्ट राहिली, कटिंगच्या अगोदर बरं झालं लक्षात आलं का जे 2 इंच आपण घेतलं तेच 2 इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायचे. आता याच्यासाठी आपल्याला ही जी लाईन होती इथपासून आपल्याला 2 इंच म्हणजे जवळजवळ एकदम परफेक्ट आहे. इथून आपल्याला धरायचं नाही, तर आपण जे कटिंग केले ह्या पॉईंटपासून आपल्याला तिरकं माप घ्यायचं आणि नंतर तेच तिरकं माप आपल्याला वरती घ्यायचं. आता तुम्ही जर हे माप 2.5चं घेतलं तर तुम्हाला याच्या बाहेर पण 2.5 घ्यावं लागेल. आता चेस्टनुसार असतं, तर तुम्ही 34ला 2 इंच एकदम परफेक्ट आहे. अगोदर आपण गळा कट करू. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज जवळजवळ 34 साईजचा पूर्ण रेडी झाला आहे कटिंग करून. आता आपल्याला बाही कटिंग करताना कोणतं माप गरजेचं आहे, आता मी कमेंटनुसार सांगते. एका ताईंची कमेंट होती, आपली 6-7 इंचाची बाही असली किंवा कमी जास्त असली तर आपण कशा पद्धतीने माप घ्यायचे. तर मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगते, साईज किती पण असू द्या, XYZ छोटी असू द्या मोठी असू द्या कोणती पण साईज असू द्या, पण ज्या वेळेला तुम्ही ब्लाऊज कट करताय तर त्यावेळेला तुम्हाला माप कोणतं गरजेचं आहे
हे माप गरजेचं आहे. आता याची घडी कितीची? जवळजवळ 8 इंचाची. आता 8 इंच येते तर आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं म्हणजे 9.5ची घडी. आता हा आपला जे अस्तर आहे हे डबल आहे, बरोबर. आता याच्यामध्ये आपण 4 पदर करून आपल्याला 9.5ची घडी पडते का आपण बघूया. तर पडत नाही. आता हेच अस्तर मी एकदा फोल्ड केलं. उभी लाईनिंग अशीच येते, नीट लक्षात घ्या. एका ताईंची कमेंट होती याच्यामध्ये उभी लाईनिंग येत नाही, तर नक्कीच उभी लाईन येते. आता पाहू शकतात. आता 8च्या घडीवर मी एक पॉईंट देते. आठच्या घडीवर एक पॉईंट आणि 1.5 इंच याच्यावर एक पॉईंट, बरोबर. आता आपल्याला बाही घ्यायची ही 3.5 इंचाची. तर आपण याच्यामध्ये 4.5 इंच घेऊया. तसंच आपण पुढं 4.5 वर एक मार्किंग करू. आता आपण याचा एक बॉक्स तयार करायचा आहे. बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला 2.5 इंच खाली यायचं आहे. आता ही एक लाईन धरायची आपल्याला, जे आपण 1.5 इंच जास्त घेतलं आहे. आता त्याच्यानंतर आपण 5.5 इंच दंड घेर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची. आता ही शिलाई मार्जिन ॲडचा जो पॉईंट आहे तो बाहेरच्या पॉईंटला जाणार आणि हा पॉईंट आहे तो आतल्या पॉईंटला येणार घडीनुसार. आणि नंतर आपण याला असा आकार द्यायचा आहे. किती सोपी पद्धत आहे बाही कटिंग करायची. साईज कोणती पण असू द्या, छोटा छोटा बदल होऊन जातो. तर एकदम परफेक्ट अशी बाही बसणार आहे. आणि मी ज्यावेळेस समोरचा आकार देते जो खोल असतो 1/2 इंच, तर तो मी ब्लाऊज स्टिच करताना देते. अगोदर मी अस्तर जोडून घेते मेन फॅब्रिकला आणि नंतर मग मी त्याला कट करते. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण झाला आहे. आता याच्यावर आपल्याला कटिंग करायची. तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मग मी इथं स्टॉप करते. पण याच्यावर पण भरपूर मी व्हिडिओ टाकलेले आहेत का कटिंग कशा पद्धतीने करायची. तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.